हर हर महादेव. नमस्कार. माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे आणि आज आपण ऐतिहासिक भगवान महादेवांचं दर्शन घेऊया. अगदी ऐतिहासिक मंदिर आहे हे मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अंत्रज गावामध्ये बोडी नदीच्या कडून एक रोड आतमध्ये येतो. तिथे एक टाकंसुद्धा आहे पाण्याचं. त्याकडून एक रोड आतमध्ये येतो शेतांकडून. मग आपण अगदी सुंदर अशा भगवान महादेवांच्या मंदिराकडे येऊन पोहोचता. हे शेतामध्येच आहे. बाजूला अगदी सुंदर असे पर्वत आहे. अंत्रज खामगाव तालुक्यातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात येतं. समोर अगदी सुंदर असं दीपस्तंभ आहे. तो नवीन आहे, पण देवालय जे आहे ते अगदी प्राचीन असं देवालय आहे. आणि मी खरंच पहिल्यांदाच पाहिलं. अख्खा बुलढाणा जिल्ह्यात मी पहिल्यांदा खामगावच्या जवळ असलेल्या अंत्रजमध्ये हे देवालय पाहिलं. कारण मला पूर्वी वाटायचं अडभंगनाथाचंच पुरातन मंदिर इथे आहे, पण अंत्रजमध्ये हे ऐतिहासिक मंदिर आहे. आज मी कॅमेराही नाही आणला आहे, त्यामुळे फोननी शूट करतो आहे. तर हे बघा, अगदी पाषाणातलं हे आहे. 12व्या शतकातलं बांधकाम आहे, यादव काळातलं. आणि हे शैली जी आहे तिला हेमाडपंथी शैली असं म्हणतात. कळस आहे सुंदरसा. चला आज जाऊयात आणि भगवान महादेवांना वंदन करूया. पटकन तुम्हाला हे देवालय दाखवतो. थोडं चित्र इकडे तिकडे झालं तरी सांभाळून घ्या, कारण मी फोननी शूट करत आहे. मी आज कॅमेरा विसरलो आहे का. मी आजकाल इंस्टाग्रामचेही शूट करतो आहे, त्यामुळे बघा कळस आहे सुंदरसा. हे दादा आहेत, त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आहे. त्यांनाही नमस्कार. तर मंदिरात आल्या आल्या तुम्हाला हे बघा किती सुंदर असं मंदिर दिसतं. हे ऐतिहासिक मंदिर आहे. मंदिर इथनं सुरू होतं. अगदी पाषाणातले स्तंभ तुम्हाला दिसतात. आणि मला वाटतं याच्या समोरचा जो भाग आहे सभामंडप तो नष्ट झाला आहे, पण तरीही हे मंदिर अगदी सुंदर दिसतं. कलर केला आहे मंदिरावर. आणि इथे देवकोष्टके आहेत. हे बघा इथेही देवकोष्टके आहेत सगळीकडे. हे बघा वरचा भाग आहे ना ऐतिहासिक. आणि हे सगळं पाषाणातलं बांधकाम आहे. हे बघा इथे नंदी आहेत, नंदीदेव. नमस्कार करा त्यांना. आणि इथेही काही देवकोष्टके दिसणार तुम्हाला. त्याच्या वर हे बघा हा वरचा भाग आहे. आज जाऊन भगवान महादेवांना वंदन करूयात. हा अंतराळ आहे खरं तर. अंतराळामध्ये देवकोष्टके आहेत आणि मग मुख्य देवालय सुरू होतं. वरचा भाग बघा अगदी सुंदर. इथे जर पाहिलं तर नंदीदेवांच्याच अगदी समोर देवालयाची द्वारशाखा आहे. ही द्वारशाखा आहे. त्यावर इथे श्री गणपती विराजमान आहे. त्यांना नमस्कार करा, वंदन करा. आणि मग आता आज जेव्हा तुम्ही जाता तेव्हा इकडे आहेत भगवान महादेव. तर इकडे आहेत भगवान महादेव. अंत्रजचे आराध्य दैवत अर्थात श्री भगवान महादेव. नमस्कार करा त्यांना, वंदन करा. सुंदर ना, खूप सुंदर असं जागृत असं स्थान आहे. महादेवांवर जलाभिषेक होतो आहे सुंदरसा. आणि हा जो आहे हा गर्भगृहाचा भाग आहे. हे बघा हे असं छान ना. संत गजानन महाराजांचाही फोटो आहे इथे, इतर फोटो आहेत. आणि ही जी शैली आहे हिला भूमीज शैली किंवा आपण त्याला हेमाडपंथी शैली असं म्हणतो. नमस्कार करा, वंदन करा. हर हर महादेव. चला बाहेर जाऊयात. पुन्हा एकदा महादेवांना नमस्कार करा, वंदन करा. चला, तुम्ही पाहिलं आहे का हे मंदिर? कमेंट करून नक्की सांगा. तर आपण हे देवालय आतनं पाहिलं. आता हे मी बाहेरनं तुम्हाला दाखवतो. हे बघा बाहेरनं हे अशा पद्धतीचं दिसतं. हे बघा छान ना. पावसाचं वातावरण आहे आज. मी ॲक्च्युली एक शेताच्या बांधावर आहे. चालत चालत तुम्हाला हे दाखवतो आहे. हे बघा छान आहे ना. आपल्या ऐतिहासिक जागा, ऐतिहासिक स्थानं हे आपल्याला पाहायला हवेत, तर ते इतरांना माहिती पडतील, है ना. चला नमस्कार करा, निघूयात आता आपण.
तर आपण खामगाव तालुक्यातील अंतरज येथील ऐतिहासिक असे श्री भगवान महादेव यांचे मंदिर पाहिले, दर्शन घेतले, थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली. मला खात्री आहे जेव्हा तुम्ही अंतरजला याल तेव्हा इथे नक्की याल. आणि तुम्हाला या देवालयाबद्दल माहिती होतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. हर हर महादेव.